तो डिलीट फक्त बघावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. हातातलं सगळं पडलं तरी चालेल, फक्त माझं मॅकबुक व्यवस्थित ठेवा. ओके चलो. हे पण भारी लागतंय, पण मी सोडा प्यायले तर मला टेस्ट सोडायचीच येते, नको प्यायला पाहिजे होती. संपला. हॅलो हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता आज आहे संडे आणि हा ब्लॉग मी कधी पोस्ट करेन मला नाही माहिती, कारण दापोलीमध्ये भयंकर पाऊस पडतोय, आम्हाला बाहेर पण फिरायला भेटत नाही आहे. आणि पहिली गोष्ट तर माझा मोबाईल खराब झाला आहे. मी हा साहेबांच्या मोबाईलवरून ब्लॉग शूट करते, त्यामुळे एवढे दिवस आपले ब्लॉग पण येत नव्हते, तेच कारण होतं. आणि आता मॅकबुक पण मागे, तोच आम्ही आपल्या इथे मॅकबुक आहे तोच आता दाखवायला जातोय, कारण त्याचं पण खूप स्टोरेज फुल झालंय. तर मला काही कळत नाहीये, म्हटलं शॉपमध्ये दाखवूनच आपण लोकलच्या इथे विचारूयात काय होतंय, का एवढं स्टोरेज फुल होते. तर मग मी साहेबांच्या मोबाईलमध्ये शूट करून मग ते मॅकमध्ये घेऊन पोस्ट करत जाईल. आणि एवढा दिवस येत नव्हता कारण मॅक पण फुल झाला होता. मोबाईल माझ्या मोबाईलमध्ये सगळं होतं, माझे यूट्यूब, माझं इंस्टाग्राम आणि फेसबुक वगैरे, ते मी ईमेल आय डीने माझ्या दुसऱ्या मोबाईलमध्ये घेतलंय, जो की साधा आहे, त्याच्यावरती मी ब्लॉग नाही शूट करू शकत. कॅमेरा त्याचा खूप डल आहे, त्यामुळे मी नाही त्याच्यावरती काही शूट करू शकत नाही. त्यामुळे साहेबांना थोडासा मस्का लावून मी साहेबांच्या मोबाईलमध्ये, साहेब द्याल ना मला, साहेबांच्या मोबाईलमध्ये मी शूट करणार आहे. आणि आता त्याच कामासाठी जातोय. आता जरा कुठे ऊन पडलंय, नाहीतर एक 4 ते 5 दिवस भयंकर पाऊस आपल्या दापोलीमध्ये होता. आणि आतिराची पण तब्येत ठीक नाहीये, त्यामुळे आम्ही तिला पण नाही घेतलंय आणि आम्ही जाऊन येतोय. त्यांना म्हटलं अर्धा तास देतो, तिला काही सांगितलं नाही, ती खेळत होती दादा दिदींसोबत तिच्या. तर आम्ही पटापट आवरली माझी कामं, जेवणाचं वगैरे आटपलं आणि आता तिला भरवून मी निघाली आहे. आमचं पण जेवण वगैरे झालंय आणि जाऊन बघतो आता काय ते म्हणतायत, काय करावं लागेल. आणि मोबाईल पण मी ऍपल स्टोअरला दिलाय, आपल्या दापोलीमध्ये नाहीये इथे, त्यामुळे मुंबईला पाठवलंय. सांगा कोणाची चुकी होती? त्याची चुकी बिलकुल नव्हती. हा झालं असं, आम्ही हा मेन रोडनी येतोय आणि पेट्रोल पंपातून दुसरी गाडी येते आणि ती दापोलीला जाणार आणि साहेबांना ती दिसतीये, पण त्यांनी हॉर्न पण दिला नाहीये. आणि ती गाडी काय म्हणजे ती दिसते, आपल्याला दिसतीये, ती येते बाहेर, तिचं काहीच हे नव्हतं, तिने हॉर्न पण दिला होता. पण साहेबांनी थोडीशी स्टाईल मारायची होती साहेबांना आपल्या, त्यामुळे एकदम आता मी तिथे ठोकलीच असते गाडी. आणि माझं शूट मध्ये पण होते त्यामुळे, आणि ते खूप घाईत चालवते. झोप आले का तुम्हाला? मी चालू, तुम्हाला झोप आली असेल तर मी गाडी चालवते, काही एवढी घाई नाहीये. तर आपण आलोय केळसकर नाक्यात आणि इथेच त्या दादाचं दुकान आहे. ऍक्च्युली तो मोठ्या शॉपमध्ये होता आणि तिथून त्यांनी आता स्वतःचं छोटं दुकान टाकलंय. तर आपण तिथेच जाऊया त्याच्याकडे, तो काय म्हणतोय, काय झालंय ते बघूयात आणि मग घरी जाऊयात. घरी नाही, आतिराला घुंगरू घ्यायचे आहेत. साहेब घुंगरू बघायला जाऊया, इथेच लावायला लागेल गाडी, तिकडे लावायला लागेल ना. साहेब तुम्ही झोपेतच आहात. साहेब नाही साहेब, इकडे बघा, तुम्ही झोपेत आहात, म्हणजे आम्हाला तिथून जायचंय, तेच म्हणते तिथे जायचं आहे. साहेब एवढे गाडी का पुढे आणतायत, तुम्ही झोपेत आहात का? ताई बी माई नका म्हणू मला, मी बायको आहे तुमची. ताई माई अक्का सगळे दुसरे झाले, दुसऱ्यांना म्हणा ताई, बायकोला बायकोच. सो इथे जायचं होतं, साहेबांनी पुढे नेलं. ठीक आहे, तिकडे लावायला ना, तुम्ही तुमच्या धुंदीतच चाललेला आहात. चला ठीक आहे, आता आम्ही जातो. इथून शॉर्टकट आहे, इथे गाडी लावतो आमच्या नेहमीच्या पार्कवरती आणि इथे जमेल जाय ना, आणि इथून जातो. आपला मॅकबुक ठेवलाय मी, काय चाललंय बघूया. तिथे लावू शकतो नाही, ते होती की पार्किंग, तिथून एवढं करण्यापेक्षा. सो आपण जाऊयात आता पटकन दुकानात. तिथे सगळं पाणी तुम्ही बघू शकता, दापोलीमध्ये दापोली भरली होती पाण्याने. फक्त इकडे पाणी थांबत नाही, त्यामुळे असं भरपूर पाऊस पडला असं वाटत नाही, पण भयंकर 5 दिवस पाऊस होता. सो आता आम्ही पटकन त्या दुकानात जातो. तिथं आहे, झोपेत आहेत साहेब, आमच्या झोपेत आहेत. आणि मी प्रॉपर असा ड्रेस वगैरे घालून आले, कारण संडेला ना मी येलो कलरचा ड्रेस घालते, येलो कलर घालते. ड्रेस असं नाही म्हणते ना, टॉप वगैरे काही घालते, पण येलो घालते कारण मला आवडतं येलो कलर. हां ऑलरेडी माझा सुद्धा फक्त मॅकबुक. आणि आम्ही निघतो. माझं क्लिप घ्या ना जरा, केस पण आता धुतले तर वाळले नाही आहेत. दुपट्टाने ना काय जमत नाही.
त्याचे शूट. चलो, गाडी आम्ही केले इथे पार्क. इथे पार्किंग एरियाच आहे, सो आम्ही इथे पार्क केले. साहेब उतरले, छत्री घेत आहेत कारण पाऊस केव्हा येईल, कारण आत्ता ऊन पडलं आहे. बट दापोलीमध्ये खूप जास्त पाऊस होता. मी आता किती वेळा सांगते, तुम्हाला कळलंच असेल पाऊस होता की नाही. हातातलं सगळं पडलं तरी चालेल, फक्त माझं मॅकबुक व्यवस्थित ठेवा. ओके, चलो. तर आम्ही गेलो शॉपमध्ये, पण तो दादा एक अर्धा तासाने येणार आहे, त्यामुळे आम्ही गाडीत बसलोय. साहेब इथे बसलेत आणि हे बघा तुम्हाला दिसत असेल आहे, त्यामुळे आपले काही व्हिडिओज वगैरे होत नाही आहे डाउनलोड. मी तुम्हाला अजून दाखवते. आता आपलं आणि काल मी व्हिडिओ करत होते, ही VN मध्ये व्हिडिओ आहे, सो मला ही डाउनलोड करायची आहे. आता होती आहे डाउनलोड. मी रात्री करत होते तर अजिबात होत नव्हती. सो ही व्हिडिओ येईल आपली लवकरात लवकर आणि ही पोस्ट करेन. पण आता मी आली आहे तर त्यांच्याकडून बघून घेते काय झालं काय नाही आहे मॅकबुकला. जी मॅक OS मी फर्स्ट टाईम आपला आपलं मॅकबुक यूज करते आहे, सो मला एवढं माहीत नाही आहे नक्की काय कसं असतं ते. हे पण ॲप्लिकेशन ॲप्लिकेशन त्यांच्याकडून असतं. तर हा GB एवढा आहे आणि एवढं यूज झालेला आहे. सो बघूयात आपलं कुठपर्यंत डाउनलोड होईल हे तर दाखवते. आणि साहेब इथे बसले, होते डाउनलोड, बघूया. असं सगळं आहे. आणि ह्या मोबाईलमध्ये मी शूट करते, मला थोडंसं वेगळं वाटतंय, मला क्लॅरिटी थोडीशी डल वाटते. ह्यांचा मोबाईल तुमचा कुठला आहे हो? सॅमसंग 23 अल्ट्रा 23 ना, ओनली 23. सो मला जरा माझ्या मोबाईलपेक्षा वेगळं वाटते शूट करते. तर तुम्ही सांगा मला की ह्याच्यामध्ये चांगलं असेल, कारण व्हिडिओ छान दिसत असतील, क्लॅरिटी आवाज वगैरे, तर मी साहेबांच्या मोबाईलमध्ये शूट करत जाईन माझा मोबाईल येईपर्यंत. नंतर मी माझ्याच मोबाईलमध्ये शूट करेन, कारण दुसरा ऑप्शन माझ्याकडे काहीच नाही. आणि माझ्याकडे दुसरा मोबाईल आहे तो नाहीच आहे, व्यवस्थितच नाही आहे. गाडी पार्किंगसाठीच एरिया आहे. हे झाल्यानंतर मी जाणार आहे आतिराला घुंगरू घ्यायला, कारण तिला आम्ही कथकचे क्लास लावलेत आणि साहेब नको म्हणतायत, कारण आताच जस्ट एक आठवडा झाला असेल तिला कथकचे लावून. मग टीचरने सांगितलं की कथकसाठी घुंगरू वगैरे घेऊन या, म्हणजे क्लाससाठी घुंगरू वगैरे घेऊन या. सो बघूयात, ऑनलाईन बघितले मी, बट एवढे मला छान नाही वाटलं. आणि ऑनलाईन कशी येतील, ते वाचतील की नाही मला नाही माहिती, त्यामुळे म्हटलं की दापोलीमध्ये शॉपमध्ये जाऊनच बघूयात. आणि इकडे आहेत बरेचसे दुकानं आहेत, कारण कथक दापोलीमध्ये जास्त क्लासेस वगैरे घेतले जातात कथकच्या इकडे. सो घुंगरू वगैरे असतील, आणि नाहीच भेटलं तर मग तिच्या कथकच्या टीचरना सांगेन ऑनलाईन मागवायला, म्हणजे त्यांनी ते कुठून मागवत असतील तिथून. सो बघूयात हे काम आपलं पटापट कधी आटपतंय. आता व्हिडिओ मी पोस्ट नाही करू शकत कारण इथे वायफाय नाही आहे. सो डाउनलोड करून घेते आणि घरी वायफायवरती गेल्यानंतर मग पोस्ट करेन आणि रात्री येईल आपली व्हिडिओ ही. जर का डाउनलोड व्यवस्थित झाली, पटकन झाली आणि पोस्ट पण पटापट झाली तर मग आज व्हिडिओ येईल. आणि जाऊन बघा ही पण व्हिडिओ. पाऊस बघा, आता मग अशी ऊन पडलं होतं, आता पाऊस उठलेला आहे, परत वारा आणि पाऊस. सो चलो बाय. काय होतंय की नाही? डाउनलोड तर होतीये, पण ऍप्लिकेशन मध्ये परत होता ते 106 झालं, परत 95 झालं. मग आता काय करावं लागेल? त्याला दाखवूयात ना, त्याला फोन करा. ओके ओके. अहो काय होते बघा ना, मी तुम्हाला सांगते, इथे रात्री होतं 210 GB यूज केलेला होता आणि आता दाखवते 138 GB. ते कमी जास्त काय होतंय मला काही कळत नाहीये. आपण दाखवून घेऊयात. तुम्ही जर मॅकबुक युजर असाल तर मला नक्की सांगा कमेंट्स करून की का असं होतंय, की असंच होतं, ते स्टोरेज फुल दाखवतं, माहीत नाही. कारण माझा मोबाईल पण आत्ताच झालं आहे आणि हे मॅकबुकचं पण नेमकी आत्ताच झालं आहे, कळत नाही मला नक्की काय आहे. बट डाउनलोड होती आपली व्हिडिओ. आणि साहेब त्याला फोन करा, येतोय की नाही. आतिरा कंटाळेल घरी, आम्हाला शोधत बसले असेल, गेले कुठे दोघं जण. कारण ती खेळत असताना आम्ही तिला सांगितलं पण नाही आणि ती आमच्याशिवाय राहतच नाही, माझ्याशिवाय तर नाही. डॅडू दापोलीमध्ये गेला तर चालतं, पण तिला मम्मा हवी असते आणि एवढे दिवस तिला बरं पण नव्हतं, त्यामुळे मग आम्ही नाही घेतलं दापोलीमध्ये. कारण अँटीबायोटिक कालच संपलेत आणि परत वाऱ्यावरती आली, परत त्रास नको म्हणून घरीच ठेवलं. पण आता ती शोधत असेल, कॉल अजून आलेला नाहीये तिचा, पण आठवून आम्हाला जावं लागेल. आता होतीये व्हिडिओ डाउनलोड, माहित नाही मध्येच काय होतं त्याला. करा जर एकदा फोन करा परत.
का आलो आपण तिकडे जाऊन खाली आहे. का तू आलास आहे? पाऊस येण्याची शक्यता आहे. पावसातनं थोडं जाण्यापेक्षा मला परत पाऊस थांबलेलं बरं. वाटायचं आता पाऊस. स्वामी तिकडे जातो हे परत बंद होईल. होऊ देत काय ते जरा हां होऊ देत आणि मग जाऊ. सो माझं हे डाउनलोड झालं की जाऊयात कारण परत बंद केला ना परत काय माहिती डाउनलोड नाही झालं तर म्हणून होतोय आणि मग जाऊयात. कारण पाऊस बघा तुम्ही जरा कुठे थांबला परत सुरू होणार. आम्ही ना एवढं पटापट निघालो ना मी चष्मा पण आणायला विसरले. कारण जर रात्रीने बघितलं असतं ना आम्हाला निघताना तर त्यांनी पाठवलं नसतं. आणि माझे आता डोळे दुखायला लागले थोडंसं बघितलं त्यामुळे. तर बघूया आता अजून आलेला नाही आहे तो दादा. अर्धा तास होऊन गेले आम्हाला. आणि आतिराचा पण अजून फोन नाही आला. आजीच्या फोनवरून ती करेल फोन होते झालं की नाही येतेस की नाही 10 वेळा फोन करेल पण अजून तिचं मला वाटतं लक्ष गेलं नसेल कारण मी बेडरूममध्ये होते आणि ती बाहेर हॉलमध्ये खेळत होती. तर तिला असं वाटलं असेल की मम्मा आहेच बाहेर. सो आता पटापट आटपायला लागेल आणि होत पण नाही आहे पटापट डाउनलोड म्हणजे आम्ही तिथे गेलो असतो. सो मी झालं की जाईन साहेब केले तिथे शॉपमध्ये. आणि ही एक छत्री बघ आमच्याकडे एवढी मोठी. तो डिलीट फक्त बघावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. त्यावेळी थांबून आमचं काम पण नाही झालं आणि आता पाऊस पण आलाय बघा. सो आता जातो आम्ही घरी. आतिराचा पण फोन येऊन गेला आजीच्या फोनवरून की ये मम्मा आठवण येते. आणि माझं इथे मॅकबुक नाही काम झालं. आता उद्या परत दुसऱ्या शॉपमध्ये दाखवणार आहे. हा दादाला एवढं माहिती नव्हतं. तो मोबाईल रिपेअरिंग करतो त्यामुळे त्याला मॅकचं नाही एवढं कळलं. त्यामुळे आता दुसरा एक आहे दापोलीमध्ये त्याच्याकडूनच फोन घेतला. सो आम्ही उद्या त्याच्याकडे दाखवू. त्यामुळे आजची व्हिडिओ पण आपली अपलोड नाही होणार. हे मी शूट करते मे बी हे जर झालं साहेबांच्या मोबाईलवरून मग मी माझ्या मोबाईलमध्ये घेऊन मग अपलोड करेन जर का माझं एडिटिंग वगैरे आजच्या आज झालं तर. पण मला वाटत नाही होईल कारण घरी जाऊन पण कामं असतात. परत आतिराचं उद्या स्कूल त्याच्यातून नंतर मला टाईम भेटेल नंतर मग बघू. नाहीतर आम्ही आता निघालोय घरी. चलो तर आम्ही जातोय आता आतिराला घुंगरू बघायला. साहेबांना कोणीतरी सांगितलंय की एका स्टोअरमध्ये भेटतात तिथे. त्यांच्या मित्राची मुलगी पण आहे कथकला. सो आम्ही तिथे जाऊन बघतोय कारण आपल्या मॅडमना घुंगरू हवे तरच त्यांनी फोन करून पण सांगितलं मम्मा घुंगरू घेतल्याशिवाय घरी येऊ नकोस. सो जाऊन बघते आहेत का तिथे अवेलेबल. असतील तर मग घेऊन मग ओके भारतमध्ये जाऊ का. आता जाऊन येते पटकन माझे पर्स. नाही भेटले काय बोलते ते आता बडबडणार आहे आपल्याला. हो ना बरेच दुकानं फिरले मी पण एकाही दुकानात भेटलं नाही. होते 2-3 पण ते एक 4 लेअरचं होतं. आणि आतिरा आता आपली आहे 3-3.5 वर्ष. तिला एवढं झेपणं मला वाटत नव्हतं तिला जमेल एवढं. सो मी नाही घेतले. आणि बऱ्याच दुकानात मोबाईल साहेबांचा गाडीमध्ये होता त्यामुळे मोबाईलमध्ये काही शूट केलं नाही मी कारण त्यांनी मोबाईलच दिला नाही मला गाडीमध्ये होता तर. सो आता जातोय आम्ही घरी. नाही भेटले बडबड करणारे. परत एकदा कॉल आला मम्मा घेऊन ये घेऊन ये. पण एका दुकानात होते छान होते पण ते पूर्ण कापड डल झालेलं आणि ते वॉश पण करता येणार नव्हतं कारण त्याच्या आतमध्ये होता कापूस आणि ते धुतल्यानंतर वाळणार कधी परत ते नाही आणि खराबच होतं ते. त्यामुळे मी ते नाही घेतलं. आणि आता जाते ऑनलाईनच तिला मागवायला लागेल नाही तर तिच्या मॅडमना सांगायला लागतील. सो आता घरी पटकन जातोय आम्ही. आणि काय साहेब खायला घेते का काय नको असं काय करताय असं हे काय नवीन हा. तुम्ही बघितलं साहेबांनी कसं केलं दाखवा जरा कसं केलेलं. अरे बापरे आज घरी आमच्या चिकन आहे त्यामुळे बाहेर काही खात नाही आम्ही. पण मला असं वाटतंय काहीतरी ज्यूस वगैरे तरी पिला पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय. कारण मला असं वाटतंय ज्यूस किंवा कोल्ड कॉफी नको. साहेबांना चिकन खायचं असलं ना की बाहेरचं काही नको हवं असतं त्यांना. सो मी जातोय आता घरी. आणि उद्या आतिराला पाठवायची का नाही स्कूलमध्ये. फ्रूट पण तिला घेत नाही कारण तिला खोकळा लगेच होतो फ्रूट वगैरे खाल्ल्यानंतर जर का खोकळा असेल तर. त्यामुळे फ्रूट पण देत नाही. आणि घरी केळी
आपल्या बागेतली इलायची केळी ती पण आहेत. सो बाहेरचं काय देत नाही मी तिला. आणि आता जातो आम्ही, घरीच जातो. साहेब काही घ्यायला तयार नाही. काहीतरी घेत आहे का? नाही नाही घेत. अमूलमध्ये जाऊन घ्या. पण तिथे खराब नसेल ना, कारण पावसातून सांगता येत नाही. आईस्क्रीम वगैरे सगळंच खराब असतं. पण पेट्रोल पंपावरती घेता इथे काहीतरी कोल्ड कॉफी, ज्यूस काहीतरी घ्या, कारण मला हवंय. इथे अमूल आहे. साहेबांना पाठवते काहीतरी घ्यायला आणि साहेब घेऊन येतील. कोल्ड कॉफी. कोल्ड कॉफी नसेल मला वाटतंय तिथे. असेल तर बॉटल मधली असेल, पण ती नका घेऊ. मग काय दुसरं काहीतरी बघा, दुसरं काहीतरी. परिस्थिती काय काय आहे. पण मी नाही जाणार आता गाडीतून उतरून. आईस्क्रीम, कपकोन, कुल्फी, दूध, दही, बटर, चॉकलेट, चहा, पाणी. पाणी घेऊन पाणी आणा. काय आणताय ते बघा ना, आहेत ना कोल्ड ड्रिंक्स. ते बघा तिथे कोकम शरबत किंवा आवळा शरबत आणा मला. ते बघा तिथे शरबत लिहिलेलं आहे. ते बॉटल आहे सोडाची. इथे ट्राय करा. नाही, हा सोडा असेल तर सोडा आणा, चालेल मला. जा तिथून मला कॉल करा. कॉल नको, तुमचा फोन माझ्याकडेच आहे. नको नको नको, तुम्हीच जा. साहेब ना मला आता पहिला आता व्हिडिओ पासूनच मला मोबाईल द्यायचं जरा टाळाटाळ करतायत. आता जात आहेत, पण काय मला वाटत नाही ते काय घेऊन येतील की नाही, कारण पावसाळा पण आहे. एवढ्या दिवस पाऊस होता, त्यामुळे कोण घेत असतील माहीत नाही मला. सो गेले साहेब आणायला इथे अमूलमध्ये. आणि मला काय माहिती आज क्रेविंग झाले गार खाण्याची. आणि मी ऍक्च्युली गार काहीच खात नाही, पाणी पण नाही पियत किंवा आईस्क्रीम तर नाहीच खात मी. केक पण मला आवडत नाही, असं थंड मी काहीच खात नाही. बट आता मला असं वाटतं, मी बाहेर फिरले आणि गार वातावरण आहे, तुम्ही बघू शकता, पाऊसच उठलाय. पण मला असं वाटतं चहा कॉफी वगैरे पिण्यापेक्षा मला थंड खाण्याची इच्छा झाली. साहेब गेले, मला वाटत नाही काय घेऊन येतील ते. बघूयात काय आणतायत. अजून साहेब आलेले नाहीये. जवळपास 10 मिनिट, म्हणजे कुठे गेले ना तर त्यांना तिथे बोलत बसावं लागतं. सो तिथे पण बोलत बसलेत. हे काय ते काय ते काय विचारतात. आले. मला ना ह्यांचं कळत नाहीये. मोबाईल मी असं उलटा पकडला त्यांच्या मोबाईलचं, मला काहीच कळत नाही. कॉफी आणि साहेबांनी सोडा घेतलाय. कधी पियत नाही, मी सांगितलं म्हणून. सावकाश. सो मी सोडा आणि कॉफी एन्जॉय करतो. असू दे ना, हे जरा ओपन करून द्या. साहेब म्हणतात सगळे बघताय तुझ्याकडे, फोटो काढतीये की पितीये. सो हे मला ओपन करून द्या. हे पण भारी लागतंय, पण मी सोडा प्यायले तर मला टेस्ट सोडायचीच येते. नको प्यायला पाहिजे ती. संपला. चलो अभी जाएंगे घर पे. चला निघूयात. चल आता मी घरी जाणार आणि साहेब आमच्या घरी जाऊन पण चहा पिणार. सोडावरती चहा पिणार नाही ना, लगेच नका पिऊ. आता वाजलेत 5:30. सो आम्ही घरी जातो आणि आवरते थोडंसं मी हातीराजचं वगैरे, कारण उद्या मॅडमचं स्कूल आहे आमच्या, त्यामुळे मी आटपते तिचं आणि मग भेटूया. साहेबांनी मला मोबाईल दिला तर आता ना मी साहेबांना थोडंसं मस्का लावते की घरी गेल्यानंतर मला तुमचा मोबाईल हवा आहे, कारण मला आता ही जी व्हिडिओ केली ती एडिट वगैरे करते अर्धा तासात आणि मग मी तुम्हाला देते. पण साहेब आमचे काय म्हणतायत, नाहीच. का हो, मला लगेच दापोली जायचं. बायकोकडे मोबाईल नाहीये तर ती एवढा तिचे एफर्ट टाकतीये व्हिडिओ बनवायला, हे ते स्वतःच करते. असं पण नाही की माझा नवरा मला थंबनेल बनवून देतोय किंवा एडिटिंग साठी मदत करतोय, नाही. बट म्हणून मी त्यांना सांगतेय की मला तुमचा मोबाईल द्या, मी एडिट करते आणि मग तुम्हाला देते. पण साहेब म्हणतात नाही. नाही म्हणजे नाही. मी काय केलं तर तुमचा मोबाईल मला देणार? हा बोला ना साहेब, तुमच्याशी बोलते. तुमचा मोबाईल मी काय केलं तर मला देणार? मला स्पेशल चहा दिलीस ना
ओके, लगेच स्पेशल चहा देईन. स्पेशल चहा कॉफी बोलाल ते. सो आता मी ना हा ब्लॉग आपला इथे सेंड करते, कारण मी हा एडिट करेन. जास्त मोठं ठेवलं तर मला एडिटिंगसाठी पण प्रॉब्लेम होईल आणि साहेब काय एवढा वेळ मला मोबाईल देणार नाही त्यांचा. सो घरी जाते मी, आवरते, अतिराचं पण सगळं करते आणि तिला नाश्ता वगैरे पण बनवायचा आहे. सो ती घरीच होती आणि आज झोपलेली नाही, त्यामुळे लवकर रात्री झोपेल आणि मग मला वेळ भेटणार नाही. सो आपण ब्लॉग आपला इथेच एंड करूयात. आणि हा मोबाईलमधला ब्लॉग कसा वाटला मला सांगा, कारण मला थोडंसं वाटतं की क्लॅरिटीमध्ये फरक आहे. माझ्या ह्याच्यात जास्त चांगली येते. सो माझा आल्यावर मी माझ्यातच करणार आहे, पण तोपर्यंत काही ऑप्शन नाही आहे आणि तोपर्यंत मला साहेबांचा मोबाईल यूज करायचा आहे. सो चलो बाय बाय. खूप बोलले मी, वायफळ बडबड केली. चलो बाय बाय.